श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र. 100 दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत 7 कलमी कार्यक्रमांची परभणी जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी. हिंगोली जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाई निवारणासाठी 13,86,00,000 रुपयांचा कृती आराखडा तयार. आणि परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात महिला दिन विविध कार्यक्रमांनी साजरा. या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत 7 कलमी कार्यक्रमाची परभणी जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. शासकीय कार्यालय आणि परिसराची स्वच्छता करण्याला महत्त्व दिलं असून त्या दृष्टीनं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातल्या सर्व कार्यालय आणि परिसराची नियमितपणे स्वच्छता मोहीम आणि श्रमदान उपक्रम राबवण्यात येत आहे. परभणी इथं जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्या वतीनं ग्रंथोत्सव 2024 पार पडला. ज्येष्ठ कवी केशव वसेकर यांच्या हस्ते या ग्रंथोत्सवाचं उद्घाटन झालं. प्रत्येकानं वाचन संस्कृती ही जोपासलीच पाहिजे असं आवाहन वसेकर यांनी यावेळी केलं. जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या परभणी जिल्हा कार्यालयाचं उद्घाटन महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते झालं. त्यानंतर झालेल्या आढावा बैठकीत गांधी यांनी अल्पसंख्याक समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेतला. या योजनांचा लाभ अल्पसंख्याक समाजातल्या प्रत्येक पात्र व्यक्तीला देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. एक दिवस गावकऱ्यांसोबत हा उपक्रम परभणी जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. या अंतर्गत शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि सेवा ग्रामस्थांच्या दारी पोहोचवण्यात येत आहेत. या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी आणि अधिकारी गावागावात जात आहेत. परभणी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीच्या अवमानाची घटना आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विजय एल आचलिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिसराची पाहणी केली, तसंच काही दुकानांचीही पाहणी केली. त्यानंतर नवामोंढा पोलीस स्थानकाला भेट देऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती परभणी जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरी झाली. जिंतूर तालुक्यात कौसडी इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर शिवजयंतीनिमित्त विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मानवी साखळीद्वारे शिवाजी महाराजांची भव्यदिव्य अशी प्रतिकृती प्रशालेच्या प्रांगणात साकारण्यात आली होती. यानिमित्त राज्य शासनाच्या वतीनं आयोजित जय शिवाजी जय भारत पदयात्रेस विविध मान्यवर नागरिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पारंपरिक वेशभूषा आणि साहसी खेळांच्या सादरीकरणानं या यात्रेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. जागतिक महिला दिन परभणी जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. ग्रामीण भागात आणि प्रत्येक कार्यालयात महिला दिन मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. परभणी इथं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते झालं. हिंगोली जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाई निवारणासाठी 13,86,00,000 रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. साधारणतः 51 गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण होऊ शकते ही शक्यता गृहीत धरून 71 टँकरचा कृती आराखड्यात समावेश केला आहे. तसंच 320 गावांमध्ये खाजगी विहिरी अधिग्रहित कराव्या लागू शकतात. त्यासाठी 2,58,66,000 रुपयांची कामं प्रस्तावित करण्यात आली आहेत. मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर हिंगोली नगर परिषदेच्या वतीनं मालमत्ता कर वसुली मोहिमेला गती देण्यात आली आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांची विविध पथकं घरोघरी जाऊन नागरिकांना कर भरण्यासंदर्भात सांगत आहेत. हिंगोली नगर परिषदेच्या वतीनं यावर्षी मालमत्ता कर आणि पाणीपट्टी करापोटी 6,30,00,000 रुपयांचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. हिंगोली जिल्ह्यात जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीनं संशयित कर्करोगग्रस्तांचा शोध घेऊन त्यांना योग्य उपचार मिळावेत यासाठी नवसंजीवनी अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचे जिल्हास्तरीय उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते झालं. आशा वर्कर, अंगणवाडी कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गावागावात फिरून महिलांची तपासणी करून कर्करुग्णांचा शोध घेण्यात येत आहे. शासकीय कार्यालय आणि परिसराच्या स्वच्छतेचा मुद्दा शासनाच्या 100 कलमी कार्यक्रमांतर्गत महत्त्वपूर्ण मानण्यात आला आहे. त्या अनुषंगानं हिंगोली इथल्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात नुकतीच स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. राज्य शासनाच्या ॲग्निस्टॅक योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यात 1,35,050 खातेदारांनी आतापर्यंत फार्मर आयडी काढून घेतले आहेत. शेतकऱ्यांनी गावागावातल्या शिबिरांमध्ये सहभागी होऊन तसंच जवळच्या CESC केंद्रांमध्ये जाऊन ॲग्निस्टॅक फार्मर आयडी काढून घ्यावेत असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. हिंगोली जिल्ह्यात जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा झाला. ठिकठिकाणी कर्तव्य तत्पर आणि विशेष कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. गोरेगाव इथं महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली तर नरसी नामदेव इथं विशेष स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. हिंगोली इथल्या आदर्श महाविद्यालयात समाजशास्त्र विभागाच्या वतीनं लैंगिक समानता, कौटुंबिक हिंसाचार आणि महिला सक्षमीकरण या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आलं. परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.